टवायचं लागा काय माहिती लागा. परीक्षा असं का म्हणतोयस? अरे आता बघ, सुरुवातीला आपल्याला कापड घ्यायची, ही एक परीक्षा. परत अभ्यास करायचा, मार्क पाडायची, वया पूर्ण करायच्या, ही पण एक परीक्षाच आहे रे. आणि परत मार्क लिस्टच्या वेळी बापाचा मार्क खायचा, ही पण परीक्षा आहे का. यात एन्जॉयमेंट कुठंच नाही. शाळेमध्ये ना नुसतं डोक्याला शॉर्ट आहे बघ. आईचा घोमी हे जे. अरे पप्प्या, तू म्हणतो मोठं कधी होणार, मोठं कधी होणार. अरे हाय ह्या दप्तराच्या वयात खुश राहा. एकदा का मोठं झालं ना, दप्तर फाटेल एवढी जबाबदारी अंगावर पडते बघ. आता आपल्या बापाकडेच बघ की किती करतात आपल्यासाठी. होईल का, बरोबर आहे. अरे किसू, मनीषा दिलेला डबा द्यायचा होता ना, ती बघ तिकडे मस्त राखते. जा डबा देत जा. हो यार, थांबी डबा देऊन आलो. राज मला भीती वाटते रे. कसली ग भीती? तुझ्यापासून लांब जायची भीती वाटते. मी कुठं तुला सोडून जाणार आहे तेव्हा? लांब जायचं म्हणून कोणी लांब जात नाही रे. लांब जायला कारण शोधतात. म्हणजे कारण देऊन तुझ्यापासून मी लांब जाणार आहे का, असंच म्हणायचं आहे ना तुला? राज तसं नाही रे. मग कसं आहे? अरे ऐक तरी राज. बर राज, तू मला एक वचन दे. कसलं वचन? तू मला कधी सोडणार नाही ना? ही असलं वचन बिचन मी काय देत नाही. माझ्यावर तुझा विश्वास नसला तर? अरे राज ऐक तरी. अगं जाऊ दे ती. ऊन किती पडले बघ. तुला काय थंड वगैरे पाहिजे काय खायला वगैरे आणू गावात जाऊन? नको, पण तुझी साथ अशी आयुष्यभर राहू दे मला. अगं मसरा गेली बघ दुसऱ्याच्या रानात. अगे मैने. दीदी, अगं जातो आता मी. होय होय. आज एवढे लवकर रे? होय अगं, मित्रांसोबत जातो ना, टाईम कसा जातो कळतच नाही. होय होय. हा घे डब्बा. आज कॉलेज नाही होय? अरे आज सुट्टी आहे म्हणून मसरण मागे आली या. चालते, जाऊ का? होय रे किसू. हां, पण मी रात्री जी बोलली त्यानंतर तू लईच विचारात पडला बघ. का कोणी हाय शाळेत? आ? अगं नाही दीदी, तसं काही नाही. बरं जाऊ का? मित्र खाली थांबली ती. बर बर. होय. पण खरंच ना रे? हा. नीट जा नीट. हो. हा जावा. सुप्रियाचं जमा झालं. हा चिंगीचं. पर चला, पहिली चाचणी जवळ आल्या. फी बऱ्याच जणांनी अजून जमा केली नाही. घरात सांगितले का ए पाटील, घरात सांगितले का फीचं? हां, ज्यांनी घरी सांगितलं नसेल त्यांनी सांगा. फी जमा केल्याशिवाय मास्तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून सांगा. काय ए पारुष्या, हा एक मुलगी आणि एक मुलगा पुढे या. सर मी चालतोय का? होय होय चालतोय की पाटील. काय इथं काय घोड्यासारखं काय शर्यतीला झुपायचं आहे तुला आणि शर्यतीत सोडायचं आहे तुला? हा वैसा अभ्यासात लक्ष ठेव. हा पप्या बस जाग्यावर. राधा तू ये इकडं. किसू यार इकडं. बरं इकडं आहे का सगळ्यांनी? आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर ज्या मुलांना आणि ज्या मुलींना भाग घ्यायचा आहे, मुलींनी राधाकडं नाव द्यायचं आणि मुलांनी किसूकडं. आणि तुम्ही दोघांनी आपल्या सर्व वर्गातनी फिरून जी जी नावं देते ती तुमच्याकडे घ्यायची आणि मी तिथं स्टाफ रूममध्ये बसतोय, तिथं माझ्याकडे आणून ती लिस्ट द्यायची. काय जावा मग तुम्ही दोघं पण, आणि लगेच मला लिस्ट आणून द्यायची आहे. नाही इकडे तिकडे कुठं तर फिरत बस चला. काय जावा. झाला होय ग सरांचा तास? राधा, हा झाली ती सगळ्यांची नाव लिहून? हो. बरं. किसू, तुला काय बोलायचंय का? हो. हा म्हणजे नाही. बोल. अगं काल जे वर्गात स्वराजनं केलं ते तुला कसं तरच वाटलं ना? हां
वाटलं, पण माझी आई म्हणते झालेल्या गोष्टीवर बोलून त्यातनं काही निष्पन्न होत नसतं. त्यामुळे नको आपण त्या विषयावर बोलायला. नाही, त्यावर मला पण काही नाही बोलायचं. पण काय? अगं, आता काल वर्गात जे काय स्वराज बोलला आहे त्यावरून आता मी तुला चांगला मुलगा नसेल ना वाटत. दुसरं कोणी सांगायला तू कसा आहेस आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायला एवढी एडी आहे का रे मी? अगं तसं नाही, पण तुझ्या पणमध्ये लईच प्रश्न आहेत रे. एवढा नको प्रश्न उत्तराच्या खेळात रंगू. मी सांगते ना, मला काय वाटलं नाही ते. बरं, पण राधा, तू जे काल वर्गात बोलली होतीस, माझा कोणाशी बी काय बी संबंध नाही, मी कोणाशी पण बोलेन, ते काय होतं? ते काल तिथं स्वराज होता ना, म्हणून तसं बोलली मी. पण तुला सांगू, मला कोण माझ्यासारखं भेटलं ना तरच मी त्याच्याशी बोलते, नाहीतर एवढं पण नाही रे बोलत. म्हणजे मी चला करूया की अभ्यास. ए थांब की जरा, काय अभ्यास हा? अरे ती नव ती शाळेत कसली वर्तुत्र हे जा तिकडे. अरे ती कसली स्पर्धा आहे म्हणे, तिला का मी 5वीपासून ऐकतोय पण कधी भाग नाही घेतला का. ह्यावेळी म्हणतोय भाग घ्यायचं. अहो माशे, एवढी वर्ष झाली आपण आजपर्यंत कधी स्पर्धेत भाग घेतला नाही आणि आजच आपली कशी इच्छा झाल्या बरं. अरे वर्गातल्या पुरी भाग घ्यायला लागले म्हणून ही बी घ्यायला लागलंय. अय पुरी पाय घ्यायला मी का आज वाटलो विर तुझ्या आईला असले विषय निघले हो, मला मध्येच घ्यायला लागते काय का? तुला माझ्या विना करमत नाही. अय तुझ्या विना करवाय तू का माझी बायको आहेस जी 10 दिवस माहेरला गेल्या. काय बोलते का तुझ्यात यार अरे पोरांनो, अभ्यास करताय का नुसतेच गप्पा आणताय? होय बे बापू, करतो की. थांबा की जरा. अरे तू तर लयच बोलतोयस, नेहमी पुढचं शेंड आणतोयस. जरा साचा पाडा म्हणून दाखव की. बापू आता नको, आता आम्ही अभ्यासाला बसणार आहे, परत बघू. का रात्र झाली म्हणजे पाडा आठवत नाही वय? आव नको, बघू परत. अरे म्हणून दाखव की. बर 6 के 6. हा ते तर मला पण माहिती आहे. पुढचं 6 दुने 13. अरे वा, अजून पुढं 6 त्रिक 20. अरे वा, 6 चोक 28. बस कळली तुझी हुशारी. अरे तुम्ही शाळेत जाता का काय करता? खरं म्हणलं ही तुमची चुकी नाही, सरकारची चुकी. ही नुसती चाल ढकल चालली आहे. अभ्यास करा नका करू, पास ढकला पुढं. डोक्यात मात्र शून्य भोपळा. अहो बापू, तुझं काय आता? शाळेत सरांनी फी आणायला सांगितली. आलं का तुझं फीचं? अरे शिक्षण म्हणजे नुसता पैशाचा बाजार झालाय. बर 2-3 दिवसात देतो म्हणून सांग. काय आता करा घ्या अभ्यास. हे काय बापू काढतोय की. का बघल तेव्हा लागा तुमचं बापू डोक्यानं गरमच असतंय की रे. जरा तिकीट कमी खावा म्हणा. अरे किशा काय म्हणतो रे तो? काय नाही 6 के 6. 6 दुने करतो. हां 13 बरोबर आहे. चला दिगू, चला. हा अजून कोणी कोणी आणल्या? ये बाळा, पुढं फास्ट येवायचं पाय उचलून. हा चला, अजून कोणी कोणी आणल्या फी? सर माझी राहिले. मग राधा दिन जमा कर की. हो. हा ए पोरे ये की लवकर. हो सर. त्या कप्प्यात बघ की अगं नाही तर नीट बघतो असं. सर पैसे सापडेनात. आणलं तर होतं का पैसे? हो. मग नीट बघ की दप्तरात कुठे ठेवलेत ते. नाही. पैसे नाही तर म्हणजे काय चोरी झाली का काय? हा
ए इकडं बघा, तिच्या दप्तरातलं पैसे गेलेत काय. प्रामाणिकपणे सांगायचं तिचं पैसे कुणी घेतले तर, आणि आपल्या वर्गातलं सोडून कोण बाहेर चालेल नाही तर काय. ए दप्तर काढा वर, जास्त दप्तर घ्या वरती आणि चेक करा. पाटील चेक करतात. सर आमच्याकडे पैसा ठीक आहे, आम्ही कसं दुसऱ्या ए इथं वर्गात चोरी झाल्या म्हणून दप्तर बघायला लागलो या. हा बघतोय की, थांब मग. पप्प्या वर्गी दप्तर दे जा. सर काय करताय? अरे किस चापस तू या, दुसरं नाही काय तुझं चापचत. मी काय माहिती. हा नाही याच्यात काय. ठेव ही खाली घे दप्तर, किशा उभा राहा. उघडीचे ए किशा, तू आणली होती का फी? मी नाही आणली. हा मग हे पैसे कुठून आलं? अहो सर मला नाही माहिती कुठून आले पैसे. राधा हे तुझं पैसे आहेत का? हा ए मूर्खा, चोरी केलीस मी? अहो सर मी नाही केली चोरी. अहो सर मी नाही केली चोरी. अहो, सर, चोरी विश्वास ठेवा करतो माझ्यावर. खरंच नाही हा? चोरी केली. विश्वास ठेवा. चोरी करतो वर्ण विश्वास ठेवा म्हणतोय. हा अहो सर खरंच नाही केली. काय? नाही केली चोरी. काय कर काय कसं काय कसं हा तू काय का त्यात सामील हा? वर्गात चोऱ्या करा येता का रे? चल बाहेर बाहेर वा. चल बाहेर वा. अहो सर खरंच नाही मी केलं. तुझी चुकी नाही, संस्कार संस्कार महत्वाचा आहेत. चल तुझ्या बालाच फोन लावतो. अहो सर हा? त्याला नका फोन करू. हा? त्याला नाही आवडणार आहे सगळं. आवडणार नाही चोरी केलेला आवडणार. चायला चल इकडे बाहेर वा. हा हॅलो बापराव. किसू मला तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती. जी काय आज तू वागलाय ना ती मला नाही पटलं. बापू सर काय झालं एवढे तातडीनं बोलावले? विचारा की तुमच्या पोराला. काय झालं रे बरं? अहो ह्यो कसा बोलल आता? बापूराव, पुरीनं फी भरायला आणलेलं पैसे तिच्या दप्तरातनं ह्यानं काढून घेतलं आणि ह्याच्या दप्तरात ठेवले तर म्हणजे चोरी केलीच की. काय ह्याने चोरी केली? नाही नाही हो सर, तुमचं काहीतरी गैरसमज झालेलं दिसते. अहो माझ्या पोराला खायला म्हणून जर 5 रुपये दिले ना, त्यातलं पण पोरगं 3 रुपये माघारी आणते. माझं पोरगं तसं नाही हो. तुमचं काहीतरी गैरसमज होते आणि तुम्ही म्हणताय चोरी केली. अहो मी म्हणत नाही बापूराव, सगळ्या वर्गानं बघितलं ह्याच्या दप्तरातनं मी पैसे काढलं. अहो अहो सर, माझं लेकरू तसं नाही हो. अहो त्याला त्याच्या बापाच्या कष्टाची किंमत माहिती. कधी कधी तर अर्ध्या चपातीवरती झोपते आणि कधी कधी तर माझा बाप होऊन माझ्या कामाला हातभार लावते. पण माझं पोरगं तसं करणार नाही. तुमचं काहीतरी गैरसमज झालेलं दिसते सर. हवं तर तुम्ही अजून एकदा तपासून बघा. बरं असू द्या बापूराव, कोणत्या तर पोराने ह्याची खोड काढलेली दिसत्या. होय, अहो तसंच झालं असेल काहीतरी. मी तपासणी करतो आणि त्याचा सोक्षमोक्ष लावतो काय. हां बरं बापूराव, तुम्हाला कानावर असावं म्हणून बोलवलो. काय आहे, शाळेत काय घडते त्या गोष्टी ते कानावर गेल्या पाहिजे त्या काय. बरं येतो मी. हा चला. हे बघ लेकर, तू काय बी काळजी करू नकोस. मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊ. आणि बघ तुझ्या बापाला माहिती तू कसा आहेस ती. हा नको काळजी करूस. आणि मधली सुट्टी झाली ना, जा जेवून घे. नको काळजी करू तू. जा हां जा.
चल की भात खायला. तुम्ही व्हा पुढं, मी येते. ये चल आपण जाऊ. ते यार किशा बाबा नको टेन्शन घेऊ, झालं तुम्ही विसरून जा. चल की आता जेवायला. भूक नाही मला जात. नको रे राखी करू, चल. होय पुढं. हां मी भात घेऊन ठेवतो, येतं वर काय. हां. ये लगेच. किसू, सरांनी मारलेलं लय लागले का र? नाही एवढं. किसू तू नको काय वाटून घेऊस, मला माहिती आहे तू काय नाही केलंस. तुला माहीत असून काय होते, इथं सगळ्या वर्गाला तुम्ही चोरटाच वाटत असेल ना. तुला सगळ्या वर्गाला वाटतंय ते महत्त्वाचं आहे का मला वाटतंय ते महत्त्वाचं आहे? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कुणाचा नसला तरी. आणि मला माहिती आहे त्या स्वराजनंच काहीतरी केलं असणार. पण तू जा सगळं विसरून. जो आपल्यासोबत वाईट वागतो त्याचं देव पण वाईट करतो असं माझी आई म्हणते. ए किसू, किसू, हे घे लाडू. माझी आई मला रोज डब्यात काहीतरी गोड देते. आज तू हा लाडू खा आणि तोंड गोड कर, सगळं विसरून जा. बघतोयस काय, घे की.